आपल्या विकसित भारत यंत्रणेमध्ये पर्यावरणाचा मुद्दा हा ऐरणीवर आहे। संपूर्ण भारतामध्ये पर्यावरणाचे विषय हाताळत असताना नाशिकचं पर्यावरण क्षेत्रामध्ये मोठं योगदान आहे। नाशिकला सह्याद्री सातपुड्याच्या पर्वतरांगा आहेत, 25 धरणे आहेत, गोदावरी वाहते आहे, ब्रह्मगिरी आहे, त्र्यंबकेश्वर आहे, तीर्थक्षेत्र आहे। अशा ठिकाणी नाशिकचं वैशिष्ट्य म्हणजे आता नाशिकवरून दरवर्षी पंढरपूरला जाणारी सायकल वारी, सायकल प्रवासातलं भारतातलं महत्त्वाचं शहर म्हणून नाशिक आज ओळखलं जातं। जेवढ्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एखाद्या लोकसंख्येनुसार सायकलींची संख्या जास्त असेल त्यात नाशिकचा पहिला क्रमांक लागेल। आणि त्यामुळं नाशिकहून निघणाऱ्या नाशिक पंढरपूर यात्रा, नाशिक शेगाव यात्रा, नाशिक मुंबई ह्या ज्या सायकल यात्रा निघतात त्याच्यामध्ये सायकलस्वार मोठ्या हिरिरीनं उत्साहानं सहभागी होतात। याही वर्षी नाशिक ते पंढरपूरची वारी दिनांक 20 जून, 21 जून आणि 22 जून या 3 दिवसात आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 5000 सायकलस्वार पंढरपूरला 22 तारखेला एकत्र येत आहेत आणि त्या ठिकाणी एक मोठं विठ्ठलाचं रिंगण आयोजित केलेलं आहे। शुभं करोतु कल्याणं आरोग्यं सुखसम्पदां देशबुद्धिविनाशाय आत्मज्योति नमोस्तुते आत्मज्योति ब्रह्मज्योति प्रदीप्ताय गुरुर्ज्योति नमोस्तुते। तिथले जे लोक असतात ते अक्षर खूप पुष्पवृष्टी करतात, म्हणजे आपल्याला इतकं छान फील येतं की वा आपण काहीतरी खूप छान काहीतरी केलंय हा फील तिथे येतो आपल्याला सगळा। आणि की रेल्वे ग्राउंडवरती तिथे गेल्यानंतर तिथलं आपलं रिंगण होईल, सायकलचं रिंगण होईल। आपल्या बरोबर जे दुसरे क्लब आहेत तिथले सुद्धा लोक राहणार, 3,500-4,000 हजार लोक असणार आहेत। त्यामुळे सगळ्यांनी आपल्या आपल्या सायकली आणि आपण कशी शिस्त पाळू ते बघायचं आहे, म्हणजे आपलं नाव कुठेही खराब होणार नाही कोणीच। आम्ही आमच्या परीने जे काही शक्य आहे ते पूर्ण प्रयत्न केला आहे आणि